अभिनेता हार्दिक जोशी सध्या आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही इथे आलेले आहात, संतांच्या पादुकांचं तुम्ही दर्शन घेतलेलं आहे, कसा होता अनुभव? खूप छान वाटतंय खरं तर, म्हणजे अंगावर खरंच काटा येतोय। म्हणजे जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारला की कसं वाटतंय म्हटल्यानंतर, जेव्हा मला सांगण्यात आलं की असं असं आहे, तेव्हा मी काल सिंधुदुर्गमध्ये होतो आणि मी लगेच निघालो आणि म्हटलं काही झालं तरी दर्शन घ्यायचं, कारण की असा योग फार दुर्मिळ आहे। मला असं वाटतं पहिल्यांदाच असं कधीतरी झालं असेल की सर्व संतांच्या किंवा आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्या सगळ्यांच्या पादुका एका छताखाली आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि खूप चांगलं आहे, कारण की यामुळेच आपली संस्कृती परंपरा लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधी आपल्या पिढीपर्यंत पोहोचेल, जी पुढची पिढी आहे, आणि त्यांना सांगणं फार महत्त्वाचं आहे की नक्की काय असतं, का आपण पादुका पूजन करतो, कोण गुरु आहेत, कोण आपले परमेश्वर आहेत। तर मला असं वाटतं की या सगळ्या उपक्रमामुळे ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते नक्कीच पुढे नेतील। असं म्हटलं तर सुट्टीचा दिवस आहे, भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना देखील आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा। असं असलं तरी इथली गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाही, काय वाटतं त्याबद्दल? मला असं वाटतं आज फायनल आहे आणि आज सर्व परमेश्वर आपल्या इकडेच आहेत। मला असं वाटतं की आपण सामना जिंकणारच आहोत आणि मला असं वाटतं सुट्टीचा दिवसच आहे, कारण की आपण सगळे मध्यमवर्गीय आहोत, दिवस रात्र आपण काम करत असतो आपली ग्रोथ करण्यासाठी, पण एक सुट्टीचा दिवस असतो। पण अशा वेळी सुद्धा असं काहीतरी आहे, तर मला असं वाटत नाही की सुट्टीचा दिवस त्यांचा वाया जाणार आहे। या सुट्टीच्या दिवशी नक्कीच एक वेगळी एनर्जी येऊन परत जातील आणि प्रत्येकाच्या आयुष्याची नवीन वाटचाल चालू होईल आणि आशीर्वाद मला असं वाटतं फक्त आजच्या पुरती न राहता आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहणार आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर 21 संतांच्या पादुका ह्या एका छताखाली आहेत। जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या पादुका इथे आणण्यात आल्या आहे, या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, मी त्याच मगाशी म्हटलं ना की हा उपक्रम खूप चांगला आहे खरं तर, कारण की प्रत्येकाला व्यस्त याच्यामुळे जाता येत नाही कुठे, की आज आपण ठरवलं की अक्कलकोटला जाऊयात का, किंवा उद्या शेगावला जाऊया का, किंवा इतर कोणत्याही धर्मस्थळी जाता येत नाही कुणाला, किंवा कदाचित काही लोकांची परिस्थिती नसते की, पण आज एका मेट्रो सिटीमध्ये किंवा मुंबईमध्ये सहज शक्य होतं की आपण आज रविवार आहे तर पटकन एक 10 मिनिटं जाऊन येऊया। तर मला असं वाटतं की त्यामुळे आज हे जे सकाळी जो उपक्रम ठेवलेला आहे त्याच्यामुळे सर्वांना सर्व संतांच्या पादुका, आपल्या गुरूंच्या पादुका एका छताखाली मिळाल्या। मला असं वाटतं याच्यापेक्षा सौभाग्य काहीच नसेल आणि यातूनच त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होईल आणि हे आयुष्यभर त्यांच्या पाठीशी आशीर्वाद राहणार आहेत। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णी सर, सचिन गाड, साम टीव्ही मुंबई।